रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, शरद पवारांच्या राजकारणाचा जरी 50 वर्षांचा इतिहास असला, जरी शरद पवारांची ओळख संपूर्ण देशामध्ये मराठा नेता म्हणून असली, तरी मित्रांनो तो हवा भरलेला फुगा आहे. हवा भरलेला फुगा जसा असतो त्याच्यामध्ये आतमध्ये फक्त हवा असते आणि ती हवा काढून घेतल्यानंतर जसा त्याचा फुसका बार होतो, अगदी त्या पद्धतीने शरद पवारांची राजकीय कारकीर्द आहे. मित्रांनो, भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही मोजके नेते होते जे मला आवडायचे त्यामध्ये शरद पवारांचं एक नाव होतं. परंतु जसं जसं भारताचं आणि महाराष्ट्राचं राजकारण मी समजून घेत आहे, हे राजकीय नेते समजून घेत आहे, त्यांचं कार्य समजून घेत आहे, त्यावेळेस लक्षात येत आहे की शरद पवारांची उंची पाहिजे तेवढी नाही. आणि अशामध्ये शरद पवारांचा जो बेस होता मराठा नेता, आणि या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा तो बेस गळून पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांचं राजकारण हे बुडणार आहे. आणि या बुडत्या नावेमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड बसलेले आहेत आणि ते विनाकारण नाव चालवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण त्या नावेला खालून बोळं पडलेली आहेत, छिद्र पडलेली आहेत, त्यामध्ये हळूहळू पाणी शिरत आहे आणि ती नाव 100% बुडणार आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरी पण सांगतो, मी स्वतः संभाजी ब्रिगेडचा सदस्य आहे. मग ती संभाजी ब्रिगेड पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची असेल किंवा प्रवीण दादा गायकवाडांची असेल, जरी आज त्या दोन वेगवेगळ्या असल्या तरी असे काही कार्यकर्ते आहेत जे दोन्ही संभाजी ब्रिगेडला मानतात, दोन्हींची भूमिका मानतात. त्यापैकी मी एक आहे. मित्रांनो, अजून एक सांगतो, आज जी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे तीच भूमिका काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी प्रवीण दादा गायकवाड यांची होती. तितकीच कट्टर, तितकीच आक्रमक भूमिका त्यांची होती. यासाठी त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, मराठे पूर्वी शूद्रच होते. त्याचबरोबर याविषयीचा अत्यंत सखोल अभ्यास प्रवीण दादा गायकवाड यांचा आहे. प्रवीण दादा गायकवाड यांचं कार्य, त्यांचा अभ्यास याच्याबद्दल माझ्या मनात कसलाही संशय नाही. परंतु जसं शरद पवारांचं झालं की एवढी मोठी 50 वर्षांची राजकीय कारकीर्द पण एका घटनेमुळे जर ती बुडणार असेल आणि माननीय प्रवीण दादा गायकवाडांनी विनाकारण त्यांच्यासोबत स्वतःचं राजकारण, समाजकारण बुडवू नये, तसं तर हा व्हिडिओ मी प्रवीण दादा गायकवाड यांच्या समर्थनार्थ बनवत आहे. समर्थनार्थ याचा अर्थ त्यांना सावध करत आहे की तुम्ही विनाकारण शरद पवारांची पाठराखण बंद करा. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे 99% पदाधिकारी कार्यकर्ते सामील आहेत, तेही प्रत्यक्ष मनोज दादा जरांगे पाटलांच्या टीम मध्ये आहेत. अशी अनेक नावे सांगता येतील. शिवानंद भानुसे सर आहेत किंवा आपले प्रदीप दादा सोळुंके आहेत. जरी ते आज प्रदीप दादा सोळुंके संभाजी ब्रिगेडमध्ये नसले तरी एकेकाळी प्रदीप दादा सोळुंके हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. डॉक्टर बालाजी जाधव असतील, आमचे बीडचे संतोष जाधव असतील, असे अनेक उदाहरणे मी तुम्हाला सांगू शकतो. किंवा आमचे बीडचे जिल्हाध्यक्ष असतील, संपूर्ण टीम ही मनोज जरांगे पाटलांसोबत आहे, त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि हीच भूमिका पूर्वीच्या काळी प्रवीण दादा गायकवाड यांची सुद्धा होती. आज जी भूमिका घेऊन प्रवीण दादा गायकवाड चालत आहेत ऑस्ट्रेलिया पासून कॅनडा पर्यंत, त्या भूमिकेला सुद्धा आमचं समर्थन आहे. परंतु एवढं सर्व काही पॉझिटिव्ह असताना, त्यांचा इतिहास पॉझिटिव्ह असताना, त्यांचं ज्ञान पॉझिटिव्ह असताना, त्यांचं कार्य पॉझिटिव्ह असताना, समाजाविषयी त्यांची तळमळ रास्त असताना, विनाकारण शरद पवारांच्या नादी लागून हा धब्बा लावून घेऊ नका, यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जेवढ्या काही पुरोगामी चळवळी आहेत, पक्ष आहेत, पक्षामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पार्टी असेल, बामसेप असेल, इतर ज्या सत्यशोधक चळवळी आहेत, याचबरोबर छावा असेल, मराठा महासंघ असेल, या सर्व चळवळीमध्ये अग्रणी स्थान असणारं, अग्रणी नाव असणारं नाव म्हणजे प्रवीणदादा गायकवाड. असं असतानाही त्यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका चुकीची आहे. आणि मित्रांनो, संभाजी ब्रिगेडची हीच शिकवण आहे की जर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल, त्याची मते जर पटत नसतील, तर त्याला समजून सांगणे किंवा त्याला विरोध करणे हा तुमचा अधिकार आहे.
मित्रांनो, संभाजी ब्रिगेड हे एक वैचारिक संघटन आहे. संभाजी ब्रिगेडचं काम खूप मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराजांपर्यंत सर्व साधू संत व सर्व महामानवांच्या विचारावर चालणारं संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड. मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जो मराठा क्षात्र धर्म स्थापन केला होता, एक प्रकारे त्या धर्माची पुनर्स्थापना संभाजी ब्रिगेडने मराठा सेवा संघाने शिवधर्माच्या माध्यमातून केली. जरी शिवधर्माला थोड्या प्रमाणात का होईना यश आलेलं असलं तरी अजून संपूर्ण मराठा समाजाने त्याचा स्वीकार केलेला नाही. मित्रांनो, वास्तविक ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो, या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेला मराठा क्षात्र धर्म सुद्धा आपण स्वीकारला नाही. ही चूक समाजाची आहे. किमान यानंतर मराठा समाजाने यावर एकत्र येऊन जशी ही आंदोलनाची चळवळ उभा केली तशी धर्माची चळवळ सुद्धा उभी केली पाहिजे. जर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदेश जर आपण ऐकला तर मित्रांनो, हजारो लाखो मुलांच्या हाताला काम लागेल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना होती, हा जो पुरोहित आहे तो पुरोहित वर्ग आपल्या जातीमध्ये सुद्धा तयार झाला पाहिजे. आपल्या जातीचे काम हे आपल्या समाजातील पुरोहितानेच केले पाहिजेत. आता त्यामागं खूप मोठी कारण आहेत. ती छत्रपती शाहू महाराजांना माहीत आहेत, ती महात्मा फुलेंना माहीत होती, ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होती आणि ती समजून घेण्या इतका समाज अजून सुधारलेला नाही. आणि समाजाने सुधारावं आणि शिवधर्माची किंवा मराठा क्षात्र धर्माची किंवा महात्मा फुलेंच्या सत्यशोधक धर्माची कास धरावी आणि बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा हा विचार स्वीकारावा. मित्रांनो, आजचा विषय जरी प्रवीणदादा गायकवाड आणि शरद पवार यांच्या निमित्ताने असला तरी या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचं कार्य काय आहे ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी प्रवीणदादा गायकवाडांना एवढीच विनंती आहे. मी तुम्हाला मेसेंजरवर मेसेज सुद्धा पाठवला होता की किमान आपण गप्प तरी राहावं, परंतु आपण जाहीर मीडियामध्ये ही भूमिका मांडत आहात आणि ही भूमिका आता सार्वजनिक झालेली आहे, लपून राहिलेली नाही. त्यामुळे मला हा व्हिडिओ समोर येऊन बनवावा लागत आहे, हे या निमित्ताने सर्वांनी लक्षात घ्यावं. मित्रांनो, आपल्या सर्वांना या बाबतीत काय वाटतं ते प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.